आयल्या वेगळ्या माध्यमांतल्यान तुमी रिप्रेझेंटेटिव्ह सगळे बरें करून पयली, कारण आजची प्रेस कॉन्फरन्स तुमी मुद्दम आयल्या म्हणून तूं खरेंच बरें करून म्हणटा. आजची प्रेस कॉन्फरन्स जी आसा डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स आणि भारत सरकारच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स हांच्या जोड पावलान एवरी इयर आमी यूथ फेस्टिवल करतात, स्टेट यूथ फेस्टिवल, आणि ह्या वर्सा 22वो स्टेट यूथ फेस्टिवल आमी आयोजीत करतो आसा. आणि ह्याच आयोजनाच्या माध्यमांतल्यान तुमकां सगळी म्हायती दिवपाक आज मुद्दाम ऑनरेबल मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स मनीष तवडकर सर आमचे मदीं आसात. त्यांनी ताचो ब्रॉशरूय आज तरी जावपाचो आसा, आणि ह्या माध्यमांतल्यान गोंयांतली जितली भुरगीं पार्टिसिपेट जावपाक शकता ह्या पुराय स्टेट यूथ फेस्टिवलाक ती जावपाक जाय. आणि हांगसर आमी भुरगीं मागीर नॅशनलाक वतलीं. सो आय रिक्वेस्ट ऑनरेबल मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्स प्लीज एड्रेस. सगळ्यांचे स्वागत जाल्लें आसा. परत हांव सगळे प्रेस बंधू आसा हांचें सगळ्यांचें स्वागत करता. आणि आज विशेष करून गोवा राज्याचो 22वो स्टेट यूथ फेस्टिवल ऑर्गनायज केल्ल्या संदर्भांची डिटेल म्हायती घेवपाक आज तुमकां प्रेस कॉन्फरन्स आसा. डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स एंड मिनिस्टर ऑफ यूथ अफेअर्स एंड स्पोर्ट्स भारत सरकार ह्या माध्यमांतल्यान ही यूथ एक्टिविटी दर वर्साक चलता. आणि स्टेट फेस्टिवल त्या नंतर नॅशनल यूथ फेस्टिवल अशा प्रकारचो विषय दर वर्साक आसता. त्यामुळे 22वो स्टेट यूथ फेस्टिवल हो 1 आणि 2 डिसेंबर कला अकादमी हांगा जाता. आणि त्या संदर्भांतल्यो विशेष करून डिटेलिंग करपा खातीर आयची प्रेस कॉन्फरन्स. यूथ फेस्टिवल संदर्भांत आमी सांगता गोंय राज्याक आमी स्टेट यूथ पॉलिसी दिल्ली आसा. आणि त्या यूथ पॉलिसीच्या माध्यमांतल्यान गोंयच्या जे यूथ टॅलंट जी आसा वेगवेगळ्या क्षेत्रांतले ते कशें विकसीत करपाक जाय ह्या संदर्भांतलो विशय यूथ पॉलिसीने आमी डायरेक्ट केल्लो आसा. आणि त्यानुसार एक्टिविटी करता. आणि तातूंत भाग म्हणून जर एक एक्टिविटी म्हणटा ती स्टेट यूथ फेस्टिवल. आणि हो स्टेट यूथ फेस्टिवल संदर्भात 2 दिसांचो स्टेट यूथ फेस्टिवल. म्हणजे 1 तारखेर ताजें ओपनिंग जातलें आणि 2 तारखेर ताचो समारोप जातलो. आणि समारोप उद्घाटनाच्या कार्यक्रमाक सगळे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आसतले. तशेंच दुसऱ्या दिसाचो कार्यक्रम आसतलो त्या कार्यक्रमाक माननीय मुख्यमंत्री आसतले हांव आसतलो. आणि त्या संदर्भांत डिटेलिंग करता आसतना ती एक्टिविटी जी आसा त्यो मार्क केल्ली आसा. तातूंत एक एक्टिविटी आसा फोक डान्स, जे स्टेट लेवल फोक डान्स कॉम्पिटिशन जाता, डिक्लेनेशन कॉम्पिटिशन जाता, फोटोग्राफी, रांगोळी आणि सायन्स मेळा अशा प्रकारच्यो ज्यो 5 एक्टिविटी आसा त्या दिसा. आणि दुसरे दिसा फोक सॉंग्स, स्टोरी रायटींग, पोएट्री रायटींग आणि पेंटींग अशा तरेच्यो 4 एक्टिविटी दुसरे दिसा. आणि ह्या एक्टिविटींतल्यान जो फर्स्ट प्लेस जे आसा पळय तांकां नॅशनल लेवलाचेर ताका करपा खातीर मेळटलें. आणि 10 ते 12 जानेवारी तांकां भारत मंडपा दिल्ली नॅशनल यूथ फेस्टिवल जाता. आणि हाचो थीम जी आसा विकसीत भारताचे संदर्भांतलो पूर्ण ह्या सगळ्या फेस्टिवलाची थीम आसा. त्यामुळे ह्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान हांव ज्यो हायर सेकंडरीज कॉलेजीस तांकांय अपील करता की खूब मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन त्या फेस्टिवलाक जावचें. आणि त्याच बरोबर अन्य ज्यो स्कूल आसा अन्य भुरगे आसा ताणें सुद्दां तातूंत म्हणजे एज ए विजिटर्स म्हणून त्यातून म्हणजे कांय तरी पार्टिसिपेट जाले नासल्यार सुद्दां पूण ते पयले नंतर दुसरो जाता दुसरो पार्टिसिपेट वाडचे आणि तातूंत ताका मोटिवेशन मेळपाक शकता. त्यामुळे सगळ्या हायर सेकंडरी आनी कॉलेज सेक्शनच्या भुरग्यांनी मोठ्या पद्दतीन त्या फेस्टिवलाक भाग घेवचो. आणि आमचो 1 आनी 2 डिसेंबराचो यूथ फेस्टिवल सक्सेसफूल करतो अशें तरेची अपील हांव सगळ्या गोंयभराच्या तरुणां कडेन करता. हे प्रोग्राम कशे भशेन आसतलो म्हणून एक पयली दिसा आसा फोक एक पयली दिसा फोक डान्स कॉम्पिटिशन. त्यामुळे डिक्लेनेशन कॉम्पिटिशन, फोटोग्राफी, रांगोळी आणि सायन्स मेला. सायन्स टॅलंट विकसीत जावपाक जाय तो भाग आसा. आणि दुसऱ्या दिसांनी फोक सॉंग, स्टोरी रायटींग, पोएट्री रायटींग आणि पेंटींग अशा प्रकारच्या एक्टिविटी आसा. 9 वेगवेगळे एक्टिविटीचो प्रकार आसा.
तातूंत तो डॉक्टर आसा पार्टिसिपंट हे स्कुलां आसतले काय ओपनिंग सकाळी आणि क्लोजिंग सांजे 4 पार्टिसिपंट हे कॉलेजीचे भुरगे काय हाय सेकंडरी कशे हायर सेकंडरी कॉलेज पूण आता इस्पोर्ट प्रोग्राम हो कल्चरल हे कित्याक हे इव्हेंट आहा ते सगळे यूथ एक्टिविटी म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड नाका यूथ एक्टिविटी यूथ एक्ट यूथ एक्टिविटी सगळे म्हणून डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स आणि यूथ अफेअर्स आसा हो युथाचो भाग यूथ अफेअर्स ती पोएट्री रायटिंग म्हणटात थंय बरोवपाची येस स्पॉट विशय येस ताजे बनावरण आता प्रोफेसर ताजे रुल्स कितें आसा सराक हांव रिक्वेस्ट करता ताजे प्रोफेसर तुमच्या माध्यमांतल्यान राम बरें सर हांव दिता मास्टर रुल्स आणि रेग्युलेशन तातूंत आसा सगळ्या आणि प्रेस पार्टिसिपंट कशे भशेन इनवायटींग कशें आसता 15 to 29 एज ग्रुप फॉर यूथ मिनिस्ट्रीन गायडलायन दिता ते 15 to 29 आणि ऑलरेडी प्रेस नोटीस केल्ली आसा ऑलरेडी प्लॅटर्स केल्ले आसा आनी एंट्रीज आमकां येवपाक लागल्या तुम्ही एक्सपेक्ट कितले करता कितले जाण येतले as per the previous year's record पुराय more than 1000 participants असतात पुराय 2 दीस पावतले काय Yes. म्हणतात 2 दीस पावतले आणि ह्या वर्सा मुद्दाम सांगून दिसता की नॅशनल लेवलाची जाता पळय ती हिंदी आणि इंग्लीश आणि ह्या वर्सा आमी सर आनी बसून कोंकणी आणि मराठी स्टेट लेवलाक जे पोएट्री रायटींग आसा त्या सगळ्यांनी इन्क्लूड केला कोंकणी आणि मराठी दोन्ही सो ती कंपिटिशनां स्टेट नॅशनल लेवलाक वचना बट स्टेट लेवलाक आमच्या युथांक पार्टिसिपेशन करपाक मेळपाक जावन तेणी इन्क्लुडेड दीस तुमी इनवायट धाडल्या स्कुलां कॉलेजांनी सर्कुलर केला हां तुम्ही म्हणता न्ही पूण वचपाक मेळटलें तांकां नॅशनल आतां कितें 8 काय 9 कॅटेगरी आसा सद्या सगळे नातेत बरयल्ले आसा ज्यो नॅशनल लेवलाक कम्पीट करपाची कंपिटिशन वेगळी आसात आनी स्टेट लेवलाक कम्पीट करपाची वेगळी आसात म्हणून जर प्रचारान जर पळयतात तुमी स्टेट लेवलाक खंयची वतली आनी नॅशनल लेवलाक वतली ती सगळे क्लॅरिटी तितून बरयल्ले आसा बरोबर येस हांगाचे सिलेक्ट नॅशनल लेवलाक वतली कम्पीट दे विल रिप्रेझेंट स्टेट ऑफ गोवा मागीर प्रत्येक पार्ट्सांतले सिलेक्ट जातले काय कंपिटिशनान जो फर्स्ट येतलो पळय तो वतलो फुडें नवो कॉम्पिटिशन ना सगळे णव वचना नॅशनल लेवलाक जी नॅशनल लेवलाक कंपिटिशन आसा तेका कोंकणी मराठी जी आसा ती स्टेट लेवल हिंदी आनी इंग्लीश हय जालें येस थँक्यू बंद कर प्रेस